आज आपण आता ज्वारीची भाकरी करायची आहे. हे इंडियातनं आणलेलं ज्वारीचं पीठ आहे. इथल्या ज्वारीच्या पिठाची भाकरी होत नाही. हे थोडं ड्राय लावायला वरतून यूज करायला ठेवलं आहे आणि यामध्ये थोडं सॉल्ट घातलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवलं आहे. ज्वारीच्या भाकरीसाठी, कोणत्याही भाकरीसाठी गरम पाण्याने भिजवल्यामुळे त्याला एक वाक येतो आणि मग ते मोल्ड व्हायला मदत होते. इकडे तवा पण गरम करते आहे भाकरी शेकायला. आणि आपल्याला पोळपाट आणि लाटणं पण काढायचं आहे. मी लाटून करते, काही लोक थापून करतात. थापून केल्याने बारीक पण करता येते, पण मला थापण्याची सवय नाही आहे. थापून तुम्ही अशी परातीमध्येच करू शकतात. मी पोळपाटावर लाटणार आहे. आता पाणीला चांगली उकळी आली, चांगलं बॉईल व्हायला लागलं की ते पाणी वापरायचं आहे. मात्र हे आपण गरम पाण्याने जे भिजवतो ते सगळंच गरम पाण्याने भिजवलं पाहिजे असं नाही आहे. पहिल्यांदा सुरुवातीला सगळ्यांना वाफ आणून घ्यायचं या पिठाला आणि लागलं तर वरतून एक पाण्याचा, गार पाण्याचा हप्पा मारू शकता तुम्ही. असं काही नाही आहे की पूर्ण गरमच वापरायचं आहे. खूप गरम झाल्याने हाताला चटके पण लागतात. सो पूर्ण गरम नाही करता येत. पूर्ण गरम केलं तर हाताला चटके येतात. हे बघा, आता हे गरम झालेलं आहे पाणी. आता हे असं थोडं थोडं सगळीकडे टाकायचं, जास्त होऊ नये म्हणून थोडं थोडं सगळीकडे टाकायचं. आपल्याला अंदाज नसतो म्हणून खूप सगळं नाही टाकायचं. हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी. मिक्स केल्याने काय होतं, सॉफ्ट व्हायला मदत होते. आणि आता हे याला अगदीच कमी पाण्याची गरज आहे, कारण बहुतेक सगळीकडे मिक्स झालेलं आहे गरम पाणी. आता मी अगदी 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पूनच्या आसपास याला पाणी घालणार आहे. परत हे मिक्स करायचं आहे आणि त्याच्या गाठी अशा मोडून घ्यायच्या आहे, जेणेकरून ते गरम पाणी सगळीकडे मिक्स होणार आहे. असं आता हे सगळीकडे मिक्स केल्यानंतर हे असं आता हे या प्रकारे, हे बघा, हा छान असा गोळा तयार झालेला आहे. आणि तुम्ही जेवढा त्याला मळाल ना, जेवढा तुम्ही त्याला मळून मळून सॉफ्ट कराल, तेवढी भाकरी आपली चांगली होते. सो आता हे बघा, आता मी हा जेवढी भाकरी करायची तेवढा गोळा बाजूला घेतला आहे आणि त्याला खूप मळायचं आहे. जेव्हा तुम्ही असं खूप मळताना तेव्हा त्याला थोडंसं ग्लुटेन तयार होतं, थोडंसं, जेणेकरून ज्वारीमध्ये नसतंच ग्लुटेन, कारण इट्स अ मिलेट, पार्ट ऑफ अ मिलेट. पण त्याला ग्लुटेन तयार झाल्याशिवाय त्याला वाक येणार नाही म्हणून, नाहीतर मग ती ड्राय अशी ओपन होते भाकरी. सो ते ग्लुटेन तयार होण्यासाठी थोडंसं असं त्याला हे करायचं आहे. आणि तुम्हाला जमलं तर हा गोळा झाकून ठेवायचा आहे जोपर्यंत तुम्ही भाकरी भाजताय तोपर्यंत, कारण त्यात ती गरम वाफ राहते आतमध्ये म्हणून. आणि हे बघा, आता हा गोळा छान सॉफ्ट झाला आहे माझा. गार पाणी ठेवायचंच आहे, कारण आपल्याला भाकरीला लागतं वरतून लावायला. सो आता भाकरी लाटून घ्यायची आहे. बघा, आपण आता भाकरी लाटून घ्यायची आहे.
या प्रकारे थोडं ज्वारीचंच पीठ लावायचं त्याला, गव्हाचं नाही लावायचं. तुम्हाला लागलं तर गव्हाचं लावू शकतात, कारण गव्हाने पण वाक येतो. वाक आला की ते भाकरी करायला जमते. आणि माझ्या आईकडे थोडी जाडसर ठेवली जाते. सासरी थोड्या बारीक केल्या जातात भाकरी, पण मी थोडी जाडसर ठेवते जेणेकरून ती फुगायला मदत होते, पफी व्हायला मदत होते. आणि एक आता याची टीप आहे की तुमची जर सर्कल नाही आली आणि कडा ओपन होत असल्या तर तुम्ही लाटून घ्या आधी. कंप्लीट झाल्यावर मग मी तुम्हाला ट्रिक सांगते की तिच्या ओपन झालेल्या कडांचं काय करायचं आहे. तुमच्याकडे गोल प्लेट असेल तर गोल प्लेटने तुम्ही कापून घेऊ शकता, किंवा मी करते ती ट्रिक पण वापरू शकता तुम्ही. आता ही ऑलमोस्ट झालेली आहे, जास्त बारीक करायची नाही आहे. पोळीपेक्षा जाड आणि अशी ती भाकरी करायची आहे, आणि पराठ्यापेक्षा बारीक अशी ती भाकरी आहे. आता ही झाली आहे. आता हिच्या खडा माझ्या थोड्याशा ओपन झालेल्या आहेत. अशा वेळेला काय करायचं, तुमच्याकडे प्लेट नसेल गोल कापण्यासाठी तर पिझ्झा कटर घ्यायचा आहे, आणि जी ओपन झालेली कडा आहे ना ती कापून घ्यायची आहे, जेणेकरून जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो. आणि हे पुढच्या भाकरीमध्ये परत हे पीसेस वापरायचे आहेत म्हणून. सो आता तवा गरम झालेला, तवा चांगला गरम पाहिजे. गरम झाल्यानंतर हे पाणी आपण त्यावर टाकायचं आहे, कारण पोळीला आपण पाणी लावत नाही पण भाकरीला पाणी लावायचं असतं. तवा चांगला गरम झालाय, तुम्हाला वाफ जाणवते तव्यावर, तेव्हा ही उलटी भाकरी टाकायची आहे. आणि यातला थोडासा पाण्याचा भाग असा हाताने घेऊन त्यावर फिरवायचा आहे. खूप पाणी नाही घालायचं आहे, अगदी शिंपडलं तरी चालतं. आणि फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून ती भाकरी चांगली व्हायला मदत होते. आता तिला होऊ द्यायचं आहे भाकरीला चांगलं. भाकरी खालची बाजू कशी झाली कळते, तर ते पाणी जे आपण लावलेलं असतं ते वाळतं, पूर्ण ड्राय होतं, तेव्हा ती भाकरी उलटी करायची. आणि मग नंतर आपण पोळी भाजतो तशी त्याप्रमाणे ती भाजून घ्यायची. कधी कधी तव्यावरच ती फुटते, कधी कधी तुम्ही गॅसवर डायरेक्ट फुलके करतात तशी भाजू शकतात भाकरी. कधी कधी तव्यावरच फुलते, तव्यावर पण फुलते ती. खूप मोठा गॅस करायचा नाही आहे, मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायचा आहे. खूप मोठा गॅस केल्याने काय होतं, ती जळायला लागते आणि ती कुक होत नाही आतमध्ये, कारण ती जाड असते पोळीपेक्षा. आता आपण दुसरी लाटून घ्यायची साईडला, ती होत असते तयार, तोपर्यंत दुसरी लाटायला घ्यायची. अशा प्रकारे आपला गॅस पण वेस्ट होत नाही आणि दुसरी भाकरी रेडी असते तोपर्यंत. हिला अशी थापायची पण पद्धत आहे. खूप पीठ लावतात त्याच्यामुळे, खूप पीठ लावलं जातं त्याच्यामुळे ती अशी फिरवता येते लगेच. ही अशी फिरवायची आणि अशी थापायची. आणि पीठ कमी असलं तर ती फिरत नाही, म्हणून पीठ घालायचं परत आणि तिला फिरवत जायची, अशी बारीक करत जायची. त्याची बॉर्डर बारीक करत जायची. आणि बारीक बॉर्डर झाली की मग मधून सेंटरला जाड असते, त्यामुळे सेंटरला परत बोटं. एवढंच की थापण्याच्या भाकरीवर आपले बोटं उमटलेले असतात. पण ही जुनी पद्धत आहे, लाटणं वापरत नव्हते भाकरीला कधी. चुलीवर भाकरी करताना नेहमी अशी थापल्याच जायच्या.
लाटणं आता वापरायला लागलेत लोक सोपं करण्यासाठी, कारण सगळ्यांना थापलेल्या भाकरी जमत नाहीत आणि त्यामुळे भाकरी येत नाही असं होऊ नये म्हणून लाटलेल्या पण चालतात. तुम्हाला जर नसेल जमत थापलेली, बघा याला क्रॅक गेली नाही, लाटण्यामुळे कधी कधी क्रॅक जाते, याला गेलेली नाही आणि आता ही इवन झालेली आहे आणि छान झाली आहे खूप. आता ह्याचं पाणी जे वाळलंय आता उलटी केली बघा. हे बघा भाजलेली दिसते, डॉट डॉट आलेले आहेत सगळे. अशा प्रकारे ती भाजायची आहे. म्हणजे पकायची जावं नाही. आता थोडी छान भाजून घ्यायची आहे खमंग, कारण पाणी लावलेला भाग हा थोडासा खूप व्हायला वेळ लागतो आणि तुम्ही जेवढा मळाल ना, हा गोळा असा मळाल ना, जेवढा सॉफ्ट कराल तेवढं त्याचं क्रॅक कमी होतात. फर्स्ट भाकरीला क्रॅक येतातच, नंतर मग तुम्ही जसे जसे मळत जातात त्याला तसं तसे त्याचे क्रॅक कमी होतात. हे बघा आता ही तव्यावर केली आहे मी तव्यावर हवं तर मी याच्यावर फुगवू शकते तिला असं करून, किंवा मी गॅसवर डायरेक्ट पण फुगवू शकते असे. याला क्रॅक्स गेलेत सगळीकडे, त्यामुळे ही फुगेल की नाही शंकाच आहे. सो तरी आपण ट्राय करूया. पहिली भाकरी आहे ना, पहिली अशीच होते, फर्स्ट वन असंच होते, सेकंड जरा बरी होते, मग थर्ड चांगली होते, मग फोर्थ चांगलीच होते, बेस्टच होते असं होतं. भाकरीचं नेहमी पहिलीच सक्सेस होते असं नाही आहे. खूप कडक नाही करायची आहे, नाही तर ती खाल्ली जात नाही. ही फुगणारच नाही आहे मला माहिती आहे, पण ही फक्त मला भाजून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही आहे. आणि कडक होऊ नये म्हणून त्याच्यावर तूप फिरवून घ्यायचं आहे, घी फिरवून घ्यायचं आहे, कडक होऊ नये म्हणून. हे बघा, हे अशी केली की त्याला आपोआपच ओपन होतो पोपडा त्याचा असा. तर ती झालेली आहे आणि ते दुसरी घालायची. कढायच्या पाण्याने भिजल्या पाहिजे, अगदीच हात भिजवून असा फिरवायचा, जास्त पाणी नाही घालायचं. जास्त पाणी घातलं की काय होतं, ते पूर्ण ड्राय होईपर्यंत तुम्हाला ती भाकरी तव्यावर ठेवावी लागते आणि मग ती कडक होते. म्हणून पाणी कमी घालायचं, म्हणजे लगेच ड्राय होतं. अशी ठेवूया आपण, म्हणजे मला भाकरी लाटायला बरं होईल. मी थोडी लाटून घेते आणि मग थापायला घेते. ओके, आता सेंटरला जाड राहिली आपली, त्यामुळे आता ही उलटी करायची आहे अशी. आय थिंक 5th Avenue जावं लागेल. हे बघ, सॉरी हां, मी काहीतरी फोनवर बोलत होती ते रेकॉर्ड झालेलं आहे, सॉरी अबाउट दॅट. सो हे बघा, ही दुसरी भाकरी आहे ना आणि थापलेली आहे, छानच झाली आहे. आता आपण इथून थोडीशी हे करून घेऊया, तिला खरपूस भाजून घेऊया. तुम्ही उलटणं पण वापरू शकता, थोडंसं दाबून भाजायला मदत होते. जेवढी खरपूस भाजली ना तेवढी फुगायला मदत होते, पापुद्रा द्यायला मदत होते. तिला खूप दाबू नका, नाही तरी चिकटते. तिला इनफ वेळ द्यायचा
हे बघा आता हळूहळू पफी व्हायला लागली. हे बघा ही पफी होते हळूहळू. हे बघा तिला दाबायचं फक्त अशा ठिकाणी. आता ती फुगली आहे ना त्या ठिकाणी दाबायचं म्हणजे दुसरीकडे त्याची हवा जाईल आणि दुसरीकडे पण फुगेल. हे बघा हे बघा ही अशी भाकरी होते. ही थापलेली असल्यामुळे छान झाली आहे बघा. हे बघा अशी ही फुगली भाकरी. हां आता हिला भाजून घ्यायचं. फक्त फुगली आहे त्यामुळे पापुद्रा वेगळा झालेला आहे त्याचा. आता फक्त तिला खरपूस भाजून घ्यायची आहे. ती फुटते पफी झाल्यामुळे एका साईडला ती फुटते आणि हवा निघते बाहेर. पण ती फुगणं महत्त्वाचं आहे कारण जेणेकरून त्याला पापुद्रा येतो आणि ती सक्सेस होते. त्यामुळे आता फक्त खमंग भाजून घ्यायचं जेणेकरून कचवट राहायला नको. हे सो ह्या अशा भाकरी आपण रोज रात्री जर खाल्ल्या जेवणाबरोबर तर शुगर वाढत नाही आणि वजनही कमी मेंटेन करायला मदत होते. सकाळी तुम्ही पोळी खाऊ शकतात कारण दिवसभर तुमची ॲक्टिव्हिटी असली की ते डायजेस्ट होऊन जातं. आता ही झालेली आहे भाकरी. रात्री भाकरीच खायची भाजीबरोबर किंवा पिठल्याबरोबर किंवा चटणीबरोबर. तर हे उलटी टाकायची असते नेहमी भाकरी. फिरवून घ्यायचं. वरच्या हाताने फिरवायचं. खूप दाबायचं नसतं कधीच पाणी फिरवताना. अगदी वरवर फिरवायचं. आता ही होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण दुसरी भाकरी करायला घ्यायचं. हा गोळा मी माझ्या मुलीसाठी ठेवते कारण तिला पण भाकरी आवडते. त्यामुळे तिला नंतर करून देईन मी. काही नाही हा गोळा थोडा वॉर्म केला ना. हा वॉर्म केला मायक्रोवेव्हमध्ये थोडासा की त्याचं ओव्हन परत गरम होतं. म्हणजे आपण जे पाण्याचं ओव्हन त्याला दिलेलं होतं ते गरम होतं आणि मग परत ते भाकरी वळायला मदत होते. एवढंच. घाबरायचं नाही की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खराब होईल की नाही. वॉर्म करायचा थोडासा. ल्यूक वॉर्म करायचा गोळा आणि नेहमीप्रमाणे भाकरी करायची. आता आपण ह्या सगळीकडनं ही भाजून घ्यायची अशी. कारण ती आधी सगळीकडनं भाजली की उलटी केल्यानंतर मग ती पफी व्हायला मदत होते. आता तिला अलगद सोडायची आहे थोडीशी. थोड्या वेळ सोडायची आहे जेणेकरून आपण त्याला वेळ द्यायचा इनफ. अंदाज घ्यायचा आहे कुठे ती पफी होते आहे, कुठे ती फुटलेली आहे. तिथे फुटली तिथे आपण दाबून ठेवायचं म्हणजे मग ती हवा बाहेर जात नाही, वाफ बाहेर जात नाही आणि मग ते उरलेल्या जागेमध्ये ती पफी होते. हे बघा फुगली की नाही. कारण इकडनं वाफ जात होती म्हणून मी दाबून ठेवली तर सगळीकडे फुगली आहे. या प्रकारे भाकरी करायच्या आहेत. घाबरायची गरज नाही आहे. फक्त हे पीठ इंडियाचं असल्यामुळे भाकरी छान झाल्या आहेत. इथल्या पिठाच्या जास्त जमत नाहीत. तरी मी ट्राय करणार आहे कधीतरी. इथल्या पिठामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून तुम्ही करू शकता. कारण गव्हाला वाक असतो, ग्लुटेन असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला क्रॅक जाणार नाही. पण तुम्हाला जर गहू अवॉइड करायचे असतील, डायबिटीज असेल तर गहू नाही ॲड करता येणार. ते मिस करते मी कारण इथे गिरणी नसते घरामध्ये. गिरणीचं पीठ करता येत नाही. ज्वारीचं पीठ इंडियातलं आणलेलं संपलं की आमच्याकडे काही पर्याय नसतो पोळ्यांवर जाण्याशिवाय. भाकरी खाता येत नाही जोपर्यंत इंडियात जात नाही तोपर्यंत ज्वारीचं पीठ येत नाही. आणि तेही खूप आणता येत नाही. त्यामुळे खूप दिवस नाही भाकरीचा तुम्हाला एन्जॉयमेंट मिळते, खूप दिवस नाही मिळत. ही आपली जशी भाकरी झालेली आहे.
तुम्हाला माझा ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. गीता US रसोई 77. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय. या प्रकारे आता माझ्याकडे पालक आणि मुगाची डाळ याची भाजी होती, ती आणि लोणचं आणि भाकरी असं मी बेत आहे माझा, जेवते आहे. तुम्ही पिठल्याबरोबर पण भाकरी खाऊ शकतात आणि दाण्याच्या चटणीबरोबर पण भाकरी खाऊ शकतात. याबरोबर अजून कांदा हवा आहे आणि योगट हवा आहे साईडला, मठ्ठा किंवा योगट किंवा कढी हवी आहे. या प्रकारे तुम्ही जेवण, साधं जेवण असं करू शकतात. थँक्यू. बाय बाय.